प्रश्न पहिला, भारतात सर्वाधिक तागाची लागवड कोठे केली जाते? ए मेघालय, बी आसाम, सी पश्चिम बंगाल, डी बिहार. बरोबर उत्तर आहे सी पश्चिम बंगाल. पुढचा प्रश्न, बुक्सा व्याघ्र अभयारण्य भारताच्या कोणत्या राज्यात आहे? ए राजस्थान, बी गुजरात, सी पश्चिम बंगाल, डी यापैकी काहीही नाही. बरोबर उत्तर आहे सी पश्चिम बंगाल. पुढचा प्रश्न, भारताच्या उत्तर मैदानी प्रदेशात कोणती माती सर्वाधिक प्रमाणात आढळते? ए काळी माती, बी गाळाची माती, सी लाल माती, डी लॅटेराइट माती. बरोबर उत्तर आहे बी गाळाची माती. पुढचा प्रश्न, भारतात स्थापन झालेले पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते होते? ए कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, बी बांदीपूर राष्ट्रीय उद्यान, सी पेरियार राष्ट्रीय उद्यान, डी यापैकी काहीही नाही. बरोबर उत्तर आहे ए कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. पुढचा प्रश्न, भारतीय गेंडे कोठे आढळतात? ए कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, बी गीर वन अभयारण्य, सी कान्हा राष्ट्रीय उद्यान, डी काझीरंगा अभयारण्य. बरोबर उत्तर आहे डी काझीरंगा अभयारण्य. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या रॉक शेल्टरमध्ये सर्वाधिक चित्रे तयार झाली आहेत? ए लेक हिया, बी भीमबेटका, सी घागरिया, डी आदमगड. बरोबर उत्तर आहे बी भीमबेटका. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते भारतीय राज्य नेपाळला लागून आहे? ए अरुणाचल प्रदेश, बी सिक्कीम, सी मणिपूर, डी पंजाब. बरोबर उत्तर आहे बी सिक्कीम. पुढचा प्रश्न, भारतात जून ते सप्टेंबर दरम्यान कोणता ऋतू असतो? ए शरद ऋतू, बी हिवाळा, सी पावसाळा, डी उन्हाळा. बरोबर उत्तर आहे सी पावसाळा. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात जुना भूभाग कोणता आहे? ए किनारपट्टीचा प्रदेश, बी उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, सी द्वीपकल्पीय पठार, डी गंगा मैदानी प्रदेश. बरोबर उत्तर आहे सी द्वीपकल्पीय पठार. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते शिखर भारतात नाही? ए केटू, बी कांचनजंगा, सी माउंट एव्हरेस्ट, डी नंदा देवी. बरोबर उत्तर आहे सी माउंट एव्हरेस्ट. पुढचा प्रश्न, यापैकी कोणता रस्ता केरळला तामिळनाडूशी जोडतो? ए थालघाट, बी शिपकिर्ला, सी पालघाट, डी भोरघाट. बरोबर उत्तर आहे सी पालघाट. पुढचा प्रश्न, भारताच्या अक्षांश विस्तारात अंदाजे किती अंशाचा फरक आहे? ए 20 अंश, बी 30 अंश, सी 35 अंश, डी 40 अंश. बरोबर उत्तर आहे बी 30 अंश. पुढचा प्रश्न, भारताच्या रेखांशाचा विस्तार अंदाजे किती अंशांनी बदलतो? ए 20 अंश, बी 30 अंश, सी 40 अंश, डी 50 अंश. बरोबर उत्तर आहे बी 30 अंश. पुढचा प्रश्न, भारतीय रंगभूमीवर पडद्याची ओळख कोणी करून दिली? ए पार्थियन, बी शक, सी ग्रीक, डी कुशाण. बरोबर उत्तर आहे सी ग्रीक. पुढचा प्रश्न, भारतात सोन्याची नाणी कोणी आणली? ए शक, बी कुशाण, सी ग्रीक, डी पार्शियन. बरोबर उत्तर आहे सी ग्रीक. पुढचा प्रश्न, मेगास्थेनीसच्या मते भारतीय समाज किती भागामध्ये विभागला होता? ए 12, बी 10, सी 4, डी 7. बरोबर उत्तर आहे डी 7. पुढचा प्रश्न, भारतीयांसाठी रेशीम मार्ग कोणी सुरू केला? ए अशोक, बी फैहान, सी कनिष्क,
डी हर्ष. बरोबर उत्तर आहे सी कनिष्क. पुढचा प्रश्न. भारतात 10 फेब्रुवारी हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? ए राष्ट्रीय कर्करोग दिन, बी राष्ट्रीय क्षयरोग दिन, सी राष्ट्रीय स्वच्छता दिन, डी यापैकी काहीही नाही. बरोबर उत्तर आहे सी राष्ट्रीय स्वच्छता दिन. पुढचा प्रश्न. भारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनविच प्रमाण वेळ यांच्यामध्ये अंदाजे किती वेळचा फरक असतो? ए 5 तास 10 मिनिटे, बी 5 तास 30 मिनिटे, सी 5 तास 40 मिनिटे, डी 5 तास 20 मिनिटे. बरोबर उत्तर आहे बी 5 तास 30 मिनिटे. शेवटचा प्रश्न. जगातील थोरियमचा सर्वात मोठा साठा कोणत्या भारतीय राज्यात आहे? ए आंध्र प्रदेश, बी आसाम, सी कर्नाटक, डी तामिळनाडू. बरोबर उत्तर आहे ए आंध्र प्रदेश.